ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ थेट त्यांच्या दारी पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या माऊली जनकल्याण दिंडी शासकीय योजना जनजागृती अभियान 2026चा आज गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेनपुंजी येथील संत सावका महाराज मंदिर परिसरात उत्साहात समारोप झाला। या प्रसंगी आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती। आमदार प्रशांत बंब यांनी माध्यमांद्वारे बोलताना या योजनेसंदर्भात व अभियानासंदर्भात अधिक माहिती दिली। आमच्या मोबाईलमध्ये काय माऊली जनकल्याण दिंडीचा आज आपला समारोप आहे। तसेच आपले जे आयोजक आहे, समजा आपण नेतृत्वाखाली चालवत आहे, दीपक भाऊगोडे असतील, रतनदादा बत्तीस असतील, प्रत्येक गावामध्ये गेलेले आहेत। तर ग्रामीण भागातल्या लोकांना योजनेचा कसा लाभ मिळणार आहे आपल्याला? बघा, आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे, दीपक बडे, सर्व आमचे सदस्य, लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी 18 ते 23 ही जी दिंडी काढली गावागावामध्ये, शासकीय योजनांची दिंडी, ही अशी दिंडी आहे की ज्याच्यामुळे लोकांना योजनेचा लाभ कसा मिळावा हे कळतं, कोणती कागदपत्र द्यावी ते कळतं। तुम्ही बघितलं असेल, अगोदरच्या सरकारांमध्ये योजना भरपूर होत्या पण त्या भेटायच्या नाही, कागदपत्र कसे भरायचे माहीत नव्हतं। आमचे मित्र आता गावागावात चालले, योजना कशा पदरात पाडून घ्यायच्या ते बघतायत। या निमित्ताने हजारो लोकांच्या योजना आम्ही देऊ शकलेलो आहोत। आयुष्यमान भारत कार्ड देऊ शकलेलो आहोत, कामगारांच्या शिष्यवृत्त्या देऊ शकलेलो आहोत, सामाजिक संजय गांधी सर्व योजना आम्ही घरापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि आज त्याची सांगता होती। आमचे काही मित्र आहेत भरपूर की जे रात्रंदिवस या बाबतीमध्ये डिजिटलचे फॉर्म भरायचंही काम करतात, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच काम यांनी वाढतं सुरू केलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करतो। आषाढी निमित्त नागरिकांना काय शुभेच्छा देणार? आषाढी निमित्त नागरिक बघा, विठुरायाच्या चरणी मी नतमस्तक होत नागरिकांना एकच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। भगवंत मुद्दाम संकट आपल्याला देतो आपली परीक्षा घेण्याकरता। त्या संकटाला सामोरे जाताना आपले कर्म गळू देऊ नये, चुकीचे होऊ देऊ नये। आपले कर्म आयुष्यामध्ये आपण कोणतीही पुंजी असली ती आपली कर्माची पुंजी आहे। मी जसे कर्म करेल तसेच मला फळ मिळणार आहे, म्हणून आपले कर्म हे सातत्याने चांगले असले पाहिजे। मी बघतो भावाभावात भांडणं, मित्रामित्रात भांडणं, आणखीन गावात भांडणं, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण विनाकारांची जिद्द आपण करतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला आषाढी एकादशीमुळे बोलायचं आहे की आपल्या ज्या घरच्या मुली मुलं आहेत त्यांच्याशी संवाद साधा। आई वडील संवाद साधत नाही, ते मोबाईलमध्ये गुंतून राहतात। जर आई वडिलांना पैसे मागितले 500 रुपये आणि चला बाहेर, तर ते 1000 देतात पण त्यांच्याबरोबर बाहेर जात नाही। आणि हा एक कारण आहे की आपल्या मुलांचं प्रेम आपल्यापासून दुरावतं आहे। म्हणून मी ही पण विनंती करेन सर्व पालकांना की आपल्या मुलांशी कायमचा संवाद साधत राहा। धन्यवाद। आपले जे आहे फडणवीस साहेब, त्यांनी 48 कोटी रुपयाचं जे शेतकऱ्यासाठी वीज बिल असेल, थकीत बाकी असेल, माफ केलेले आहे, तसं शेतकऱ्याला काय लाभ होणार आहे? बघा, सर्वात मोठा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी क्रांतिकारक 2-3 निर्णय घेतले। आता पहिला निर्णय, दुसऱ्यांदा त्यांनी कर्जमाफी दिली त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकाळामध्ये। 2 लाख रुपये, अगोदर काय होतं, 2 लाख 1,000 जरी असलं तर लाभ भेटायचा नाही। आता 2 लाख नाही 3 लाख जरी असले तरी म्हणजे OTS करा, वन टाइम सेटलमेंट करा आणि 2.5 लाख 2.25 लाखातले 50,000 तुम्ही भरा, 2 लाख आम्ही भरू, अशी योजना डिक्लेअर केलेली आहे। तसंच मागच्या 2017-19ला ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला त्याचाही लाभ आम्ही देतो, अगोदर कुणी देत नव्हतं। इतकंच नाही, मागच्या 3 वर्षात कुणीही 2 वर्ष रेग्युलर असेल त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर देतोय, म्हणजे कर्ज भरण्याची सवय कुणाची तुटू नये। इतकंच नाही तर आपण 1.5 वर्षापासून बघतोय 1 रुपयाचं पण 7.5 HP पर्यंतचं विजेचं बिल शेतकऱ्यांना येत नाही, परंतु त्यांच्या मागच्या बाक्या होत्या, कंपन्या सांगत होत्या MSEBच्या की शेतकऱ्यांच्या नावाने आता आम्ही बोजे टाकू, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की नाही, 48,000 कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांचे माफ करून आता भविष्यात
त्यांना कोणत्याही सातबाऱ्यावर हे कर्ज किंवा त्यांची बिल बाकी राहणार नाही. पावसाळ्याचे जवळपास 2 महिने संपलेले आहे आणि पर्जन्यमान पाहिजे तसं नाही आहे. दुष्काळी अवस्था आहे. पर्जन्यमान हे अगोदरपासूनच आपल्याला कळालेलं होतं. अल्निनोचं संकट होतं, ते कमी असणार, पण सुदैवाने मला वाटतं 4-8 दिवसामध्ये चांगला पाऊस पडतोय. मी विठ्ठलाचरणी अपेक्षा व्यक्त करतो, विठ्ठलाचरणी प्रार्थना. आज आपला समारोप आहे, तर काय सांगाल? आज सन्माननीय आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेपासून निघलेली माऊली जनकल्याण दिंडी रांजणगाव शनपंजी या ठिकाणी 6व्या दिवशी समारोपीय कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिंडीचा या ठिकाणी समारोप झाला. आणि गेल्या 5 दिवसामध्ये 5 मुक्कामामध्ये 20 गावामध्ये आणि आज हे 21वं गाव, तर 4647 लाभार्थ्यांचं नोंदणी, जे काही डॉक्युमेंट तहसीलचे रहिवासी उत्पन्नाचे होते ते तर आपण वाटप सुद्धा केले आणि संपूर्ण 4500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात ही दिंडी यशस्वी झाली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिली संकल्पना या ठिकाणी आमचे या जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे, त्याचप्रमाणे आमदार महोदयांची संपूर्ण टीम, सर्व पंचायत समिती सदस्य, या विविध गावातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि संचालक मंडळ सर्वांनी उत्तम असा प्रतिसाद या दिंडीला दिला आणि लाभार्थ्यांनी या ठिकाणी उत्तम असा लाभ या ठिकाणी उचलला. माऊली जनकल्याण दिंडी ही आगळीवेगळी दिंडी होती. या दिंडीमध्ये सर्व समाज कल्याणच्या, सर्व तहसीलच्या, शैक्षणिक क्षेत्रातल्या, त्याचप्रमाणे आरोग्याच्या वेगवेगळ्या कॅम्पसद्वारे आरोग्य तपासणी आणि ही शिबिर अशा प्रकारच्या योजना देऊन ही दिंडी या ठिकाणी पहिल्यांदा निघली आणि या दिंडीचं खरं सार्थक म्हणजे 4500 लाभार्थ्यांना लाभ या ठिकाणी मिळाला. म्हणून मी तर म्हणेन की आमदार प्रशांत बंब यांनी आम्हाला आदेश दिले आणि ही नवीन संकल्पना मांडून ही इम्प्लिमेंट केली. पुढच्या वर्षीच्या आषाढी वारीच्या या पावन पर्वावरती येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या दिंड्या टाकतील आणि हजारोंच्या संख्येने लाभार्थी तयार होतील. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये विशेष मोहीम असल्या कारणानं सन्माननीय या जिल्ह्याच्या सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीईओ, तहसीलदार, बीडीओ, सीडीपीओ, सगळे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व सभापती असे सर्व शासन प्रशासन एकत्र येऊन म्हणून ही दिंडी या ठिकाणी यशस्वी झाली. या दिंडीच्या यशस्वीतेकडे वाटचाल करताना मी सर्व